पंतप्रधान मोदींच्या काटकसरीच्या आवाहनावर राज ठाकरेंची सडकून टीका. मन की बात खूप झाली, आता अर्थतज्ञांचा ऐका. राज ठाकरेंचा टोला, तर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी. काटकसरीच्या आवाहनानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होईल. शरद पवार यांची सोशल मीडियावरून टीका. सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची ही मागणी. देशात खाद्यतेलाच्या दराचा भडका उडण्याची शक्यता. खाद्यतेल प्रति किलो 10 ते 15 रुपयांनी महागण्याची शक्यता. पामतेल उत्पादक देशांच्या बायोडिझेल धोरणाचा परिणाम. मोदींच्या आवाहनानंतर वर्क फ्रॉम होमची मागणी वाढली. आयटी कर्मचारी संघटनेचं केंद्र सरकारला पत्र. वर्क फ्रॉम होमला कायदेशीर मान्यता देण्याची विनंती. वर्क फ्रॉम होम नंतर आता शाळाही ऑनलाईन होण्याची शक्यता. शाळांचे वर्ग ऑनलाईन घ्या, मोदींचं सरकारी, खासगी आणि अनुदानित शाळांना आवाहन. अग्निवीर नियमित सैनिकांच्या समान दर्जाचे नाहीत. अग्निवीरांना पेन्शन देता येणार नाही. केंद्र सरकारचं हायकोर्टात प्रतिज्ञापत्र. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या यादीतून प्रफुल्ल पटेलांचं नाव वगळल्याची चर्चा. तर कार्यकारिणी यादीमध्ये चूक, लवकरच दुरुस्ती करणार असल्याची सुनेत्रा पवार यांची ट्विट करत माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून निवडल्या जाणाऱ्या विधान परिषदेच्या 17 जागांसाठी लवकरच निवडणूक. पावसाळी अधिवेशनापूर्वी निवडणूक होण्याची शक्यता. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता. आवक घटल्यामुळे भाजीपाला महागला. कोथिंबिरीची जुडी 50 रुपये तर फरसबी प्रति किलो थेट 250 रुपयांवर. पुणेकरांना महापालिकेचा मोठा दिलासा. 31 मे पर्यंत शहरात कुठलीही पाणी कपात नाही. धरणांमध्ये पुरेसा साठा असल्यामुळे पाणी कपात न करण्याचा निर्णय. कर्ज फेडण्यासाठी किडनी विकणाऱ्या चंद्रपुरातील शेतकऱ्याला मदत. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत मंजूर. सावकारी जाचाला कंटाळून विकली होती किडनी.